नमस्कार सर्वांना, स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण 5 ते 6 वर्षाच्या मुलीची फ्रॉक कटिंग करणार आहोत. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सोप्या पद्धतीने सांगणार आहे. चला तर मग फ्रॉक कटिंग कशी करायची पाहूया. चेस्ट साईज आहे 7, त्यात 1 ॲड केल्यानंतर 8 होते. नंतर कमरेपासून वरील उंची 11.5 प्लस 1 बरोबर 12.5, 1 ॲड करायचा आहे. तर आता खालील उंची म्हणजे कमरेपासून खालील उंची आहे 16.5, त्यामध्ये अर्धा ॲड करायचा आहे, 17 होतंय. फ्रॉकची उंची घेत असताना 2 भागामध्ये उंची मोजायची आहे, म्हणजेच वरील कमरेपासून वरची उंची आणि नंतर कमरेपासून खालची उंची. कमर घेरा आहे 13, तर चुन्या पाडण्यासाठी 5 ॲड करायचं. 5 ॲड केल्यानंतर होते 18. अस्तर ठेवत असताना अस्तर हे एक बॅक पार्टसाठी फोल्ड करून ठेवायचं आहे आणि एक फ्रंट पार्टसाठी फोल्ड करून ठेवायचं आहे. फॅब्रिकवर माप टाकून घेऊ. चेस्ट साईज आहे 7, त्यामध्ये 1 ॲड केल्यानंतर 8 होते आणि उंची आहे वरील उंची कमरेपासून वरील उंची आहे 11.5, त्यामध्ये 1 ॲड करायचं, 12.5 होतंय. म्हणजे शिवणसाठी शोल्डरमध्ये शिवणसाठी अर्धा इंच जातं आणि कमरमध्ये अर्धा इंच, त्यामुळे 1 ॲड करायचं. गळा रुंदी 2 पाव आणि शोल्डर 3 घेतले आणि पुढचा गळा 4 घेतला. मुंडा आहे 5, तर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पुढील आकारासाठी 1 इंच घ्यायचा आणि मागील आकारासाठी अर्धा. कमर 13 आहे, तर त्याचं निम्म 6.5 आणि त्यामध्ये 1 प्लस करायचं आहे, त्यानंतर होतं 7.5. कमरेपासून खालील अस्तरची रुंदी ही मेन फॅब्रिकपेक्षा 2 इंचने कमी घ्यायची आहे. उंची पण 2 किंवा 1 इंचने कमी घ्यायची आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर हे नेहमी ठेवत असताना 4 लेअरमध्ये ठेवायचं आहे. फोल्ड करून ठेवायचं. फोल्ड केलेला भाग आपल्याकडे ठेवायचा.
मेन फॅब्रिकवर कटिंग करत असताना अस्तरपेक्षा अर्धा इंच किंवा 1 इंच जास्त कट करायचं आहे. कमर आहे 13, तर चुन्या पाडण्यासाठी आपण 5 ॲड केला आहे. कमर रुंदी घ्यायची आहे 18 आणि कमरेच्या खालील उंची घ्यायची आहे 17. ॲड करून 17 घ्यायचे आहे. साडीचा काठ फ्रॉकच्या फ्रंट साईडला पॅच लावण्यासाठी कट करून घ्यायचा. त्यानंतर हा काठ आपण फ्रिल बाही बनवण्यासाठी काठ यूज करणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये फ्रॉक स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.